विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे। गेल्या 2-3 वर्षापासून आपलं चॅनल सुरू आहे। व्हिडिओला प्रतिसाद छान मिळतोय, मी खुश आहे। पण मी तुम्हाला काही माझ्या मनातल्या गोष्टी सांगणार आहे। अगोदर पण बोललोय, पुन्हा रिपीट करतोय। ॲक्च्युअली ना चॅनलला ना ग्रोथ जी सुरू झाली ना ते कशामुळे हे मला थोडंसं एक्सप्लेन करायचं आहे। ॲक्च्युअली जेव्हा चॅनल स्टार्ट केलं सुरुवातीला मी ऑब्व्हियसली टीचिंगचेच व्हिडिओ अपलोड करत होतो। हा व्ह्यूज होते ठीकठाक असायचे पण एकदम छान नव्हते। नंतर मला एक गोष्ट क्लिक झाली की विद्यार्थ्यांना ना शिकायचं आहे असं नाही, शिकायचं आहेच म्हणूया आपण, तो पॉईंट नाही आहे, पण त्यांना ना नक्की समजत नाही आहे काय करायचं आहे ते। मग व्हिडिओ कुठल्या प्रकारचे सर्च होत आहेत, IMP क्वेश्चन्स, ते माझ्या लक्षात आलं। मग विद्यार्थ्यांना मी IMP क्वेश्चन्स द्यायला सुरुवात केली। मग व्ह्यूज पण वाढले, सबस्क्रायबर वाढले। बोर्डच्या एक्झामच्या वेळेस बघा 3 वर्षापूर्वी कोविडच्या अगोदर म्हणूया आपण, जेव्हा बोर्डची एक्झाम होती ना तेव्हा लकीली काय झालं, लकीली म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला सांगतो, मी काय टार्गेट पब्लिकेशन, उत्तम पब्लिकेशन याची बुक वापरतो। PYQs दिलेले असतात। गेले 15 वर्ष मी बघतो ठराविक क्वेश्चन्स रिपीट होतात। आता कसं आम्हाला थोडासा एक्सपिरियन्स आहे ना, मग जेव्हा मी PYQs मधले IMP क्वेश्चन्स द्यायला सुरुवात केली ना आणि एक्झाममध्ये तेच प्रश्न आले, ओके मुलं खुश, पुन्हा सबस्क्रायबर वाढले। मग एक गोष्ट लक्षात आली माझ्या की काय असं होतंय, विद्यार्थ्यांना ॲक्च्युली अशा स्टेजपर्यंत का पोहोचतात। रिॲलिटी आहे, मी तुम्हाला सांगतो काय ते बघा की काय होतं की जेव्हा एक्झाम होते ना, एक्झाम जवळ येते ना म्हणूया आपण, तेव्हाच आपण सिरियस होतो। हां, आत्तापर्यंत 11वीत तुम्ही काही केलं नाही कोविडमुळं, 12थमध्ये पण एवढं छान झालं नाही, अजून कोचिंगमधला पोर्शन सगळा क्लिअर नाही आहे, काही ठिकाणी तर 40%च पोर्शन झालं आहे, अर्धाच पोर्शन झालं आहे, अजून पेंडिंग आहे। मग अशा वेळेस मुलांना तणाव आला, नक्की करायचं काय। रोज स्ट्रॅटेजी देतोय ना आपण, पण स्ट्रॅटेजीत काय होतंय मुलांचं माहिती आहे का, की अशा गोष्टी होत आहेत की तुम्ही देताय पण आमच्या क्लासमध्ये अजून झालंच नाही, आमच्या कॉलेजमध्ये झालंच नाही, कसं करायचं। मी तुम्हाला सांगतो स्ट्रॅटेजीचा प्रत्येक व्हिडिओ नीट बघा, डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली असते, ती व्हिडिओ मी प्रोव्हाइड करतोच। बरं, मग आज मी तुम्हाला कुठल्या विषयावर बोलणार आहे, आपल्याला पुस्तकं कुठली वापरली पाहिजे। आता मी तुम्हाला PYQ प्रोव्हाइड करतोय, IMP क्वेश्चन देतोय, गेल्या वर्षी दिलेत, यावर्षी परत देईनच मी, पण मी तुम्हाला सांगू का स्वतःहून हे प्रश्न शोधायचे आहेत तुम्हाला। मी तुमच्यासमोर हे पुस्तक ठेवतोय आज, उत्तम पब्लिकेशनचं फिजिक्सचं पुस्तक। खूप आवडले मला पुस्तक, लक्षात घ्या। रिझन काय आहे की ह्याच्यात मला काय मिळालं मी तुम्हाला सांगतो। आत्ता जो इम्प्रूव्हमेंटची एक्झाम झाली जुलै 2022 त्याचा पेपर त्यांनी प्रोव्हाइड केलाय, आणि त्याच्याबरोबर अगोदर जे पेपर झाले ना बोर्डचे, मार्च 22चा, सप्टेंबर 21चा, ह्याचे सोल्युशन सुद्धा प्रोव्हाइड केलेत। ह्याच्यापेक्षा मला काय आनंद झाला की पुस्तकाच्या पाठीमागं, आता बरीचशी मुलं उत्तम पब्लिकेशनचे पुस्तक वापरत आहेत, त्यांना माहिती आहे की पुस्तकाच्या पाठीमागं त्यांनी PYQs दिलेत। आणि हा व्हिडिओ तयार करायच्या अगोदर मी 2022चा पेपर ह्या जो अवेलेबल आहे तो बघितला, PYQs बघितले, माझ्यावर विश्वास ठेवा 100% क्वेश्चन हे PYQ मधले आहेत, थेरॉटिकल। पण एक पॅटर्न काय चेंज झाला माहिती आहे का फिजिक्सचा, की सेक्शन B आहे ना 2-2 मार्काचे प्रश्न, यात सोपे सोपे डेरिव्हेशन्स आता येत नाही आहेत, उलट डेफिनेशन, डिस्टिंग्विश, डायग्राम असे प्रश्न येत आहेत। पण आहेत ते PYQs, म्हणजे जसं अँगल ऑफ कॉन्टॅक्टची डेफिनेशन विचारतील, त्याचं कॅरेक्टरिस्टिक्स, PYQ आहे, कितीतरी रिपीट झालेला प्रश्न आहे, तोच जुलै 2022च्या पेपरमध्ये आलाय। फिजिक्सची भीती वाटते ना, मी तुम्हाला सांगतो, पहिला फिजिक्सचं स्वरूप समजून घ्या तुम्ही। फिजिक्सच्या सेक्शन A मध्ये बघा MCQ आणि थेरॉटिकल असे प्रश्न आहेत, 1 मार्क्स क्वेश्चन, VSA, व्हेरी शॉर्ट आन्सर, बरोबर आहे, ते सगळे सोपे असतात, विनाकारण तुम्ही घाबरता त्याला। पण त्याच्यात पण सांगू का 18 क्वेश्चन आहेत, 18 मार्काचे, एक मार्काचे, 5 न्यूमेरिकल्स आहेत, अतिशय सोपे असतात। त्याच्यानंतर सेक्शन B मध्ये 2-2 मार्काचे 16 प्रश्न आहेत। आपण आत्ताच बोललो की त्यात सोपे प्रश्न विचारले जातात, डेफिनेशन, डिस्टिंग्विश, डायग्राम। फिजिक्समध्ये पण छोटे छोटे डेरिव्हेशन्स येत नाहीत, मुलं तिथं डेरिव्हेशन शोधण्याचा प्रयत्न करतात, डेरिव्हेशन दिसलं नाही सेक्शन B मध्ये, पेपर अवघड। गेल्या वर्षी तसं झालंय, यावर्षी मला तसं होऊन देणार नाही, हे लक्षात घ्या। सेक्शन C जाणून बुजून लिहिला नाहीये, तो तुम्ही त्याला घाबरता, डेरिव्हेशन्स, मोठे न्यूमेरिकल, बरं राहू दे। पण सेक्शन D मध्ये सुद्धा 3 क्वेश्चन असे असतात, त्यात 2 मार्काचं थेरी, 2 मार्काचे न्यूमेरिकल। अरे म्हणजे छोटे छोटे क्वेश्चन्स आहेत ना ते, मग लक्षात घ्या, काउंट करा, टोटल 46 मार्कचे क्वेश्चन, जवळजवळ 50 मार्काचे प्रश्न हे जे आहेत ते 1 किंवा 2 मार्काचे आहेत, जे इझी आहेत, जे आपल्याला करायचे आहेत। ओके, करायचे आहेत, रोज स्ट्रॅटेजी तुम्ही आम्हाला काहीतरी करायला लावताय, पण आमचं झालं नाही। मग याच्यावर उपाय काय करतोय मी आजपासून, की मी तुम्हाला काय करणार आहे लक्षात घ्या, आज जी कन्सेप्ट क्लिअर करायची ना आपल्याला, थोडं एक्सप्लेनेशन मी देणारच आहे। बघा मी कुठला पॉईंट सांगतोय, की माझ्याकडं ना गॅल्व्हॅनोमीटर आहे, माझ्याकडं गॅल्व्हॅनोमीटर आहे, ओके ठीक आहे, आणि याला मला ना ॲमीटरमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे। शिकवलंय मी अगोदर, परत मी 2 मिनिटात फक्त घेणार, आणि व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन देतोय, तो बघा।
वेळ काढा, ते करा. करायचं काय सांगतो बघा, मी सांगतो पहिला शिकवतो थोडंसं बघा. मग गॅल्व्हॅनोमीटर मध्ये मी शंट रेझिस्टन्स जर पॅरलल अक्रॉस जोडला तर हा ॲमीटर मध्ये कन्वर्ट होतोय. ओके, मग ह्यात करायचं काय मला, ह्याचं एक्सप्रेशन डायग्रॅम हे विचारलं जाऊ शकतं. न्यूमेरिकल सुद्धा करायचे आहेत, MCQ सुद्धा एखादी येऊ शकते. बघा आता हा टोटल करंट आहे समजून घ्या, आणि यातला हा करंट जातोय गॅल्व्हॅनोमीटर मधून आणि हा जातोय शंट मधून. ठीक आहे. आता क्रिचॉफ्स करंट लॉ तुम्हाला माहिती आहे की या जंक्शनला हा जो इनकमिंग करंट आहे आणि हा आउटगोईंग करंट आहे हे दोनचे समेशन इक्वल असणार आहेत. म्हणजे मी असं लिहू शकतो की IG प्लस IS इक्वल्स टू I. ओके, मग मी IS ची व्हॅल्यू लिहू शकतो I मायनस IG. बरोबर आहे, सांगा बघू. आता मला एक्सप्रेशन तयार करायचं, या शंटची व्हॅल्यू काढायची आहे. मी तुम्हाला सांगू का, इथं मी जे कन्सेप्ट यूज करणार आहे ती आपण 9th स्टँडर्ड मध्ये शिकलोय बाळांनो. सांगतो कुठली, सांगा ही बघूनच सांगा. सिरीज अरेंजमेंट आहे का पॅरलल आहे? पॅरलल अरेंजमेंट आहे. पॅरलल अरेंजमेंट मध्ये करंट वेगळे वेगळे आहेत. ओके, पण पोटेन्शियल डिफरन्स व्होल्टेज सेम असणार आहे. आता व्होल्टेज म्हणलं की ओहम्स लॉ येणार, V इक्वल्स टू काय येणार IR. म्हणजे याच्यातून जाणारा करंट आणि त्याचा रेझिस्टन्स IR हा जो प्रोडक्ट असेल दॅट इक्वल्स टू काय असणार आहे IG इंटू G. आणि मला S ची व्हॅल्यू काढायची आहे. फॉर्म्युला तयार झाला बाळांनो. मग S ची व्हॅल्यू काढण्यासाठी मला IG अपॉन IS घ्यावं लागेल. IS चा फॉर्म्युला आहे I मायनस IG आणि इंटू G. झाला की फॉर्म्युला तयार. मग किती सोपं आहे रे बाळांनो. बघा ना कन्सेप्ट काय होती याच्यामध्ये, पॅरलल अरेंजमेंट आहे. आता ह्याचं झालं गॅल्व्हॅनोमीटर ॲज अ ॲमीटर म्हणूया आपण. पण एक प्रश्न असा विचारतो सीईटीत म्हणूया आपण, व्हॉट फ्रॅक्शन ऑफ करंट फ्लोज थ्रू गॅल्व्हॅनोमीटर. ह्याचा अर्थ समजून घ्या. व्हॉट फ्रॅक्शन ऑफ टोटल करंट फ्लोज थ्रू गॅल्व्हॅनोमीटर, म्हणजे ते तुम्हाला IG अपॉन I हा रेशो विचारतात. फॉर्म्युला इथंच तयार करता येईल ना आपल्याला. वेळ लावूया तुमच्यासाठी. बघा मी ह्या स्टेपला काय करतो, मला IG अपॉन काय पाहिजे I. बरोबर आहे. मी इथं काय करतोय समजून घेण्याचा प्रयत्न करा, व्यवस्थित लक्ष द्या. प्रॉब्लेम काय माहितीये का की इथं सुद्धा मी थोडंसं बघा मी क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो रे बाळांनो. जरा समजा बघू की I मायनस IG मी हे इकडे घेतो डिवायडेड बाय IG इक्वल्स टू G अपॉन S. G अपॉन S. ठीक आहे. आता हा डिनॉमिनेटर मी सेपरेट करतो. मग मला काय मिळेल I अपॉन IG मधलं मायनस साइन IG अपॉन IG काय येणार 1 दॅट इक्वल्स टू G अपॉन S मायनस 1 चं प्लस 1 करा. ओके, म्हणजे मला काय मिळालं की I अपॉन IG इक्वल्स टू G अपॉन S प्लस 1. इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. मग I अपॉन IG इक्वल्स टू काय येणार बघा S प्लस G अपॉन S. पण तुम्हाला व्हॉट फ्रॅक्शन ऑफ करंट फ्लोज थ्रू गॅल्व्हॅनोमीटर विचारलंय, म्हणजे IG अपॉन I विचारलंय. इथं आपण I अपॉन IG रेसिप्रोकल करा. मग काय येणार सांगा बघू, S अपॉन S प्लस G. हा जो फॉर्म्युला आहे हा पण करायचा आहे. मग करायचं आहे काय फिजिक्समध्ये, हे 1 मार्क्स क्वेश्चनसाठी गॅल्व्हॅनोमीटरला ॲमीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग ह्यात मेन काय माहिती आहे का की हा जो शंट रेझिस्टन्स आहे त्याची व्हॅल्यू मिनिमम पाहिजे. ही MCQ आहे. हा 13-18 मार्काला प्रश्न तिथे येणार आहे. मिनिमम पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बघा लक्षात घ्या, पॅरलल अरेंजमेंट आहे. डेरिव्हेशनमध्ये काय आपण घेणार लक्षात घ्या, पॅरलल आहे. पोटेन्शियल डिफरन्स कसा असणार आहे सांगा, सेम असणार आहे. आता मेन पॉईंट काय, इथं करंट लॉ वापरलाय. आता किर्चॉफ्स करंट लॉ तुम्ही जेव्हा करणार तेव्हा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्ज आहे तो, व्होल्टेज लॉ आहे तो लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. घाबरायचं नाही आहे कुठल्या गोष्टीला. बरं, हे उत्तम पब्लिकेशन, टार्गेट पब्लिकेशनचे असे बुक्स तुम्ही घ्या की ज्याच्यात PYQs असतील. आता हे केमिस्ट्रीचं आहे. मी तुम्हाला सांगू का, केमिस्ट्रीचा पेपर पण ह्यात ऑब्व्हियसली त्यांनी दिलेलंच आहे. शांतपणे हा पेपरचं थोडंसं डिस्कशन करूया. मी जो पहिला प्रश्न इथं वाचतोय, मी ठराविकच क्वेश्चन वाचणार आहे. त्यात आहे IUPAC नेम ऑफ टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. सिंपल. टर्शरी अल्कोहोल म्हणजे OH ग्रुप तुम्हाला माहित आहे. टर्शरी म्हणजे ह्याला 3 कार्बन अटॅच असणार आहेत. बरोबर आहे. मग 1 2 3. मग दुसऱ्या कार्बनला मिथिल ग्रुप आहे. मग 2 मिथिल प्रोपॅन 2 OL ना, 2 मिथिल प्रोपॅन 2 OL. ऑप्शन मिळणारच आहे ना करेक्ट. सिंपल क्वेश्चन, सिंपल. बघा मी एकदम सिंपल क्वेश्चनच ओळखणार आहे. आता बघा एज लेंथ आणि रेडियस मध्ये रिलेशन विचारलंय. सिंपल क्यूबिक लॅटिससाठी सिंपल क्यूबिकला तुम्हाला सांगू का, सिंपल क्यूबिक, आता हा पूर्ण क्यूब काढत नाही मी, पण त्याच्या फक्त कॉर्नरवरच आयटम असतात असे. आता ही त्याची एज लेंथ आहे A, ही त्याची रेडियस आहे R. A इक्वल्स टू ट्वाइस R. सिंपल. 2 प्रश्न सोप्यातले सोपे तुम्हाला दाखवले. अजून पण तुम्हाला सांगतो रे, इतके सोपे प्रश्न आहेत. IUPAC नेम ऑफ अल्फा मिथिल प्रोपियोनिक ऍसिड.
पुन्हा हाइन्सबर्ग रिएजंटचा फॉर्म्युला बेन्झिन सल्फोनिल क्लोराईड आहे. बेन्झिनची रिंग असणार आहे, सल्फरला ऑक्सिजन असणार आहे आणि पुन्हा क्लोरीन, 2 ऑक्सिजन वरती आणि खालती लक्षात घ्या. मेन पॉईंट काय, नायलॉन 6 साठी मोनोमर कुठलं आहे ते विचारलंय. आता खरी गंमत सुरू होते या पेपरची. डिफाईन ऑस्मोटिक प्रेशर, सिंपल. डिफाईन इब्लिओस्कोपिक कॉन्स्टंट. ओके, त्याच्यानंतर बघा मी तुम्हाला सांगतो व्यवस्थित लक्ष द्या बरं का. मी सगळे जे बघतोय ना प्रश्न समजून घ्या. डिफाईन नॅनो केमिस्ट्री, डिफाईन नॅनो टेक्नॉलॉजी. बघा मी काय गोंधळलेलो नाही, लक्षात घ्या. नॅनो केमिस्ट्री तर विचारलंय, नेक्स्ट नॅनो टेक्नॉलॉजी. त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगतो डिफाईन ग्रीन केमिस्ट्री. एकाच टॉपिक मधल्या 3 डेफिनेशन असं वाटलं बरं का मला. सगळ्यात महत्वाचं हेस लॉ विचारलाय थर्मोडायनॅमिक्स मधला. त्याच्यानंतर तुम्हाला सांगू का, म्हणजे डिफाईन इलास्टोमर डेफिनेशन. मी अगोदरच बोललोय 10 ते 11 मार्काचे डेफिनेशन टाईपचे प्रश्न असतातच, लक्षात घ्या. बरं, आता रिॲक्शनची भीती वाटते ना, ठीक आहे राहिल्या रिॲक्शन, पण बाकीचे प्रश्न तर सोपे आहेत ना. न्यूमेरिकल इथं जे मला दिसत आहेत ना, आता गंमत म्हणजे मी तुम्हाला सांगू का, लक्षात घ्या. काय बोर्डच्या पेपरला असं होतं, पाठी मग मी हेस लॉ बघितला आणि इकडे हेस लॉचं न्यूमेरिकल दिसतंय, लक्षात घ्या. असू दे, काय हरकत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इथं त्यांनी काय दिलंय बघा, शो दॅट. मी हा प्रश्न घेणारच आहे बघा, केमिकल कायनेटिक्स मधला आहे, जाणून बुजून थोडासा घेतो. त्यांनी काय म्हणलंय, शो दॅट टाइम रिक्वायर्ड फॉर 99.9% completion is 3 times the time required for 90% completion. आता एवढ्या कमी जागेत मी ते देतोय, जरा नीट लक्ष द्या. T time that equals to 2.303 upon K log to the base 10 initial concentration upon remaining concentration. जेव्हा 90% रिएक्शन कंप्लीट होते ना बाळांनो, तेव्हा 10% कॉन्सन्ट्रेशन शिल्लक राहतं. मग इनिशियल कॉन्सन्ट्रेशन 100 होतं ना, 90% कंप्लीट झालं म्हणजे इथे किती उरलं, 10. आता शांतपणे बघा, हा 0 कॅन्सल होईल, बेस 10 आहे, इथं 10 आहे, लॉग टू द बेस 10, 10 ची व्हॅल्यू 1 येणार आहे, म्हणजे ही टर्म कॅन्सल झाली. म्हणजे मला टी जी व्हॅल्यू मिळाली ते 2.303 अपॉन के. हे किती पर्सेंटसाठी आहे, 99. आता त्यांनी 99.9% साठी विचारलं आणि ह्याच्या 3 टाइम्स हे प्रूव्ह करायला सांगितलंय. मग मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला त्या टाइमला आपण T1 म्हणूया. 2.3 किती सोपं आहे. पर्सेंटेज मध्ये सुरुवातीला तर 100% असणार ना कुठल्याही रिएक्शनच्या. आता 99.9% कंप्लीट झाल्यानंतर 0.1% रिमेनिंग. मग रिमेनिंग लिहायचं इथं 0.1, पॉईंट कॅन्सल केला तर वरती एक 0 वाढला, ऑलरेडी 100 आहे, अजून एक 0 वाढला, 1000 झालं. 1000 म्हणजे काय रे, 10⁻³ ना. मग 10⁻³ लॉगची प्रॉपर्टी माहिती आहे, ती raised-to-3 टर्म पुढे येणार आहे. म्हणजे 3 × 2.303 अपॉन के आणि log to the base 10 raised-to-3 आपण पुढे घेतला ना. आता ह्याची व्हॅल्यू 1 असते आणि ही जी ब्रॅकेट आहे तीच आहे ना इथं, बघा बघू, ती व्हॅल्यू टीच आहे. मग हा टी म्हणजे कोण आहे, 90% साठी लागणारा वेळ. तुमच्या गंमत एक लक्षात आणून देऊ का, बघा इथं 99.9 साठी 3 टाइम्स आहे ना. आता मी जर 99 म्हणलं तर ते 2 टाइम्स येणार आहे. का सांगू का, जेव्हा मी 99 म्हणणार आहे पर्सेंट कंप्लीट 99, तेव्हा 1% रिमेनिंग. मग रिमेनिंग इथं 1 येणार ना. 1 काय डिवाइड केल्यावर फरक पडत नाही, पण वर 100 आहे, 100 म्हणजे 10चा स्क्वेअर, मग ते 2 पुढे येणार ना. आता मी 99.999 बघा, मी 5 वेळा 9 घेतलंय, मग 99.999 म्हटलं तर 0.001 शिल्लक, पॉईंटच्या पुढे 3 डिजिट वरती 3 0 वाढले. ऑलरेडी 100चे 2 0, पुन्हा ते 3 0 वाढले, 5 0 झाले ना. अरे इंटरेस्ट येतो रे, खूप इंटरेस्ट येतो. आता माझ्या ऑफलाईन क्लासमध्ये मी काल काय केलं तुम्हाला मी सांगतो. 9 वाजता क्लास सुरू झाला, 6 वाजेपर्यंत मुलं होती, मध्ये ब्रेक होता, 1.5-2 तासाचा ब्रेक होता. काय केलं माहिती आहे का, आम्ही फक्त आणि फक्त इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशनची रिव्हिजन. काही मी शिकवलं नाही, इंडिव्हिज्युअली सॉल्व्ह करा. त्यात काही प्रॉब्लेम बघा, आता एका स्टुडंट मला डाऊट विचारला, हा प्रॉब्लेम होता बरं का. आता बघा e⁻² + 1 आणि e⁻² - 1 आणि dx, ठीक आहे, हा प्रॉब्लेम होता. तो प्रॉब्लेम मी त्या स्टुडंटला एक्सप्लेन केला, ठीक आहे. e⁻x न डिवाइड करायच्या प्रत्येकाला आणि डिनॉमिनेटरला टी पुट केलं की न्यूमरेटर होते. नंतर दुसऱ्या एका मुलाला मला तोच डाऊट विचारला, मग तो डाऊट मी त्या मुलाला म्हटलं ते अगोदरच्या स्टुडंटकडून क्लिअर करून घे. अशा रीतीनं जवळजवळ हा डाऊट 4-5 वेळा मुलाने विचारला होता. मग त्या मुलाला मी काय एक्सप्लेन केलं माहिती आहे का, आता आयुष्यात कधी हा तू प्रॉब्लेम विसरू शकणार नाही. हेच खरं वास्तव आहे, हीच रियालिटी आहे. रिव्हिजन लागते. तुम्ही जरा समजून घ्या ना, हे 10th स्टँडर्ड आणि 11th-12th मध्ये खूप फरक आहे. 10वी पर्यंत काय होतं माहिती आहे का, लगेच कळतं रे. 11th-12thला एफर्ट्स घ्यावे लागतात. हे मी एक्सप्लेन केलं, लगेच नाही कळणार. मग काय केलं पाहिजे, इंटिग्रेटेड रेट लॉचा व्हिडिओ बघा ना.
आजचा होमवर्क काय, आजचं काय, गॅलॉनोमीटरचंच आहे. ते 2 टाईप, ॲमीटर प्लस व्होल्टमीटर करा. 2 व्हिडिओ दिलेत ते बघा व्यवस्थित. जमलं तर अगोदरची रिव्हिजन करा इंटिग्रेटेड रेट लॉ. हजारो मुलं आहेत बरं का जी स्ट्रॅटेजी व्यवस्थित फॉलो करतायत. त्यांना सगळ्यांना मला सांगायचं आहे, मन शांत असेल तर यश मिळणार आहे. आत्ताच अभ्यासाला सुरुवात होते. आता थोडंसं टेन्शन आलं ना की खरी अभ्यासाला आत्ताच सुरुवात होते, लक्षात घ्या. अगोदर किती म्हटलं ना मुळानो आपण निवांत असतो. मग केली सुरुवात होईल ना, मग काळजी करत बसू नका. ऑल द बेस्ट.